हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय चॅनल. तर आज आपण बघूया की मार्केटमध्ये ट्रेड प्लॅन करण्याच्या आधी मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्सच्या लेवल, डिमांड सप्लायच्या लेवल काढणे किती महत्त्वाचे आहे, किती इम्पॉर्टंट आहे. कारण त्या लेवलला आल्यानंतर आपल्याला ट्रेड कसा प्लॅन करायचा आहे याबद्दल आपल्याला आधीच माहिती मिळत असते. ओके, असा आपला प्लॅन असल्यामुळे आपण त्यामध्ये एंट्री आणि एक्झिट करू शकतो. ओके, तर यामध्ये आपण धनमध्ये रिप्ले नावाचं एक फीचर आहे ते यूज करून बघूया की 14 तारखेचा आपण पूर्ण चार्ट काढून टाकल्यानंतर, लेवल्स काढल्यानंतर पुन्हा चार्ट कशा प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स घेतो ते आपण बघूया. ओके, तर सर्वात आधी आपण 5 मिनिटचा टाइम फ्रेमवर जाऊन हा 14 तारखेचा चार्ट इथून वॉशअप केलेला आहे. ओके, तर आता आपण बघूया की आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेवल काढण्यासाठी 3 टाइम फ्रेम आपण यूज करणार आहे. त्या कुठल्या, तर इथं आपण बघू शकतो की डेली टाइम फ्रेम. ओके, हे बघा इथं आपण हे टाइम फ्रेम यूज करणार आहे. यामध्ये आपण डेली टाइम फ्रेम, 1 आवर टाइम फ्रेम आणि 15 मिनिट टाइम फ्रेम, ह्या 3 टाइम फ्रेम आपण लेवल मार्किंगसाठी यूज करणार आहे आणि 5 मिनिट आपण ट्रेड करण्यासाठी. ओके, तर सर्वात आधी आपण डेलीमध्ये बघूया की डेलीमध्ये काय करायचं आपल्याला, की सर्वात आधी जवळचे स्विंग हाय आणि स्विंग लो जे आहे ना ते आपण मार्क करून घेऊया. ओके, इथं बघूया आपण. इथं आल्यानंतर आपल्याला हा टूल मिळतो हॉरिझॉन्टल लाईन. तर इथं हा सर्वात वरती आपल्याला एक स्विंग हाय मिळतो आणि त्यानंतर इथं खाली एक स्विंग लो मिळतो. ओके, अशा प्रकारे ह्या 2 लेवल आपल्याला मिळतात आणि इथंच आपल्याला खाली आणखी एक लेवल दिसते, ही वाली. ज्या मोठ्या मोठ्या लेवल दिसतात त्या आपण 3 लेवल मार्क केलेले आहे. जास्तच वरती लागेल तर आपण खाली 2 आणि वरती 2 लेवल आपण मार्क करूया. इथं पण मार्केट खूप वेळा खाली आलेलं आहे, ही एक लेवल. ओके, आता यानंतरच्या लेवल आपल्याला या लाईन आणि या लाईनच्या मध्येच ड्रॉ करायचे आहेत की जेणेकरून आपल्याला इंट्राडेसाठी त्या लेवल मदत करतील. ओके, तर आता आपण शिफ्ट होऊया 1 आवरवरती. तर 1 आवरवरती आपण बघूया की 1 आवरवरती आपल्याला एक लेवल इथं मिळणार आहे. ओके, ही एक लेवल आहे की तिथून मार्केट खाली आलेलं आहे. ओके, त्यानंतर 1 आवरवरती आणखी फार कुठं काही लेवल आपल्याला मिळत नाही. त्यानंतर आपण शिफ्ट होऊया 15 मिनिट टाईम फ्रेमवरती. तर 15 मिनिट टाईम फ्रेमवरती आपण बघूया की आपल्याला इथं एक लेवल मिळतं आहे. ही एक लेवल आहे की इथून मार्केट काल खाली आलेलं आहे वरती गेल्यानंतर, आणि ही एक लेवल आहे की जिथं मार्केट बराच वेळ थांबल्यानंतर खाली आलं आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे लेवल आपण ड्रॉ केलेले आहेत. आता आपण बघूया रिप्लेचं बटन आपण प्रेस केल्यानंतर चार्ट कशा प्रकारे ह्या लेवल आपल्या फॉलो करणार आहे. ओके, तर आता आपण हे लेवल काढलेले आहे. आता फक्त आपण काय प्लॅन करायचं की कुठल्या लेवलला आल्यानंतर आपल्याला बाय करायचं आणि कुठं आल्यानंतर आपल्याला सेल करायचं आहे. तुम्ही जर ऑप्शन ट्रेडर असाल तर कुठे तुम्हाला कॉल बाय करायचा आणि कुठं तुम्हाला पुट बाय करायचा याबद्दल थोडीशी आयडिया येऊन जाणार आहे. ओके, तर आता आपण 5 मिनिटवरती शिफ्ट होऊया. आता 14 तारीखचा हा जो चार्ट आहे मित्रांनो, हा आपण वॉशअप करूया इथून. ओके, आता तुम्ही बघू शकता की 14 तारखेला नंतर इथं कुठलाच चार्ट नाही आहे. ओके, इथं आपण बघू शकता. आणखी एक म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेड आयडेंटिफाय करण्यासाठी आपण एक EMA यूज करणार आहे, 20 EMA. ओके, जोपर्यंत प्राईस 20 EMAच्या खाली आहे तोपर्यंत आपण फक्त पुट बघणार आहे. जिथं रेजिस्टन्स मिळणार आहे तिथं सेलिंगचं बघणार आहे किंवा पुट बाईंगचं बघणार आहे. ओके, तर आपण प्ले करणार आहे. तर बघू शकता की मार्केट इथं ओपन झालं आहे. ओपन झाल्यानंतर EMAच्या वरती आहे, नंतर त्याने EMA क्रॉस करून खाली यायला लागला आणि इथं मेजर ट्रेडिंग झोनमध्येच आधीच्या दिवसाच्या आहे मार्केट. तर आता काय आहे ना की आपल्या या लेवलला मार्केटने रेजिस्टन्स घेतलेला आहे. जी लेवल आपण काढलेली आहे त्या लेवलला रेजिस्टन्स घेतलेला आणि मार्केट खाली येत आहे, म्हणजे इथं भरपूर प्रमाणात सेलर आहे असं आपण समजूया. आता बघूया की EMAच्या खाली मार्केट राहतं की वरती जाते. ओके, तर EMAच्या खाली मार्केट आलेलं आहे. ओके, तुम्ही बघू शकता मित्रांनो, पुन्हा एकदा मार्केटने आपल्या लेवलला गेल्यानंतर इथून रिजेक्शन घेतलेलं आहे की म्हणजे लेवल किती इम्पॉर्टन्स आहे. ओके, तर आता बघूया की मार्केटने इन केस जर मार्केटने ही लेवल क्रॉस करून वरती गेलं तर मार्केट इथपर्यंत जाण्याची पॉसिबिलिटी आहे. आणि जर ही लेवल मार्केटनी, ही जी लेवल दिसते इथं, ही लेवल जर मार्केटनी ब्रेक केली तर मार्केट खाली येणार. ओके, तर प्ले करून बघूया. ओके, बघा किती मोठी मोठी कॅन्डल बनलेली आहे आणि आपली लेवल मार्केटने ब्रेक केलेली आहे. ब्रेक केल्यानंतर मार्केट खाली आलेलं आहे. इथं बघा या ब्रेक केल्यानंतर मार्केटने सरळ खाली आलेलं आहे. इतर टेस्ट वगैरे काही केलेलं नाही आहे. आता एंट्रीसाठी काय करायचं ना की जेव्हा 20 मुव्हिंग ॲव्हरेजला EMAला प्राईस टच करणार आणि BRS सिग्नल दाखवणार तेव्हा आपण पुटमध्ये एंट्री घेऊ शकतो. ओके, तर आता इथं बघा. ओके, की मार्केट बघा इथे मार्केट या लेवलला येण्याची खूप जास्त पॉसिबिलिटी आहे. ओके, बघा इथं मार्केट 20 EMAच्या जवळ गेलेलं आहे. ओके,
ओके. मार्केटने 20 EMA टच केलेला आहे. तर इथं आपण थोडं कॉशियस होऊन पुट साईडला एंट्रीचा प्लॅन करू शकतो किंवा सेल करू शकतो. ओके. मार्केटने इथं बघू शकतो की खूप मोठं एक मोरोबोजू बेरिश मोरोबोजू कॅन्डल बनवलेली आहे. ओके. आणि बेरिश इंगल्फिंग पण बनलेला आहे इथं. तर इथं आपण एंट्री घेऊ शकतो. इथं आपण जर सेल केला एक आणि इथं आपण आपला स्टॉप लॉस लावूया इथं. ओके. या कॅन्डलच्या वरती आपला स्टॉप लॉस असणार आहे आणि इथे एंट्री असणार आहे आणि आपलं टार्गेट असणार आहे ही ट्रेंड लाईन. ओके. तर आता आपण प्ले करूया. ओके. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपल्या लेवलला मार्केट टच आल्यानंतर आपण एक्झिट घेऊया. ओके. ओके. बघा लेवल्स किती इम्पॉर्टन्स असतात. आपल्या लेवलला मार्केट आलेलं आहे 169 रुपीजचा आपल्याला प्रॉफिट दिसतो इथं. ओके. आपण एक्झिट करूया. त्यानंतर आता आपण बघू शकतो की इथं खूप मेजर सपोर्ट आहे. आधीच्या इथून मार्केट खूप जास्त अपसाईडला गेलेलं आहे, त्यामुळे हा मेजर सपोर्ट आहे. इथं आपण सपोर्टला वेट करूया की मार्केटनं जर इथं सपोर्ट केला आणि EMAच्या वरती एकही कॅन्डल बुलिश कॅन्डल क्लोज केली तर रिटेस्टला आपण एंट्री घेऊया. ओके. बाय साईडला तिथं बघू शकतो की इथून मार्केटने एक एंट्री तर घेतलेली आहे. सपोर्ट तर घेतलेलं आहे आणि मार्केट अपसाईडला पण गेलेलं आहे. पण इथं आपल्याला कन्फर्मेशन अजून नाही आहे, कारण जोपर्यंत EMAला क्रॉस करून एकही बुलिश कॅन्डल बनत नाही तोपर्यंत आपण एंट्री घेणार नाही. ओके. आपण बघू शकतो की इथं मार्केट पुन्हा डाऊन साईडला आलेलं आहे. पुन्हा सपोर्ट घेऊन मार्केट अपसाईडला जाण्याचा प्रयत्न करणार. ओके. कारण हा मेजर सपोर्ट आहे. इथं आपण आधीच लेवल्स काढले. ओके. आता आपण इथं बघू शकतो मित्रांनो की इथं खूप मोठ्या प्रमाणात मार्केटने ब्रेकआउट दिलेलं आहे. ओके. ब्रेकआउट दिल्यानंतर मार्केटने इथं एक चांगली कॅन्डल बनवलेली आहे. या कॅन्डलला आपण इथं एंट्री घेऊ शकलो असतो. ओके. त्यानंतर आपण एंट्री घेतल्यानंतर या कॅन्डलच्या लोला आपण स्टॉप लॉस लावू शकलो असतो आणि अशा प्रकारे आपण बाय साईडचा प्लॅन केला असता कॉल. ओके. आता आपण थोडं बघूया समोर जाऊन की मार्केट कुठपर्यंत जाणार. ओके. तुम्ही बघू शकता मित्रांनो की मार्केटने आपली प्रिव्हियस लेवल टच केलेली आहे. तर अशा प्रकारे ह्या लेवल्स फार जास्त इम्पॉर्टंट असतात. तर इथं आपण बघितलं ना, तर इथं आपण लॉंगला एंट्री घेऊ शकलो असतो या कॅन्डलला आणि या कॅन्डलच्या लो आपण स्टॉप लॉस लावला असता आणि आपलं टार्गेट असतं ही लेवल. तर तुम्ही बघू शकता की 92 पॉईंटचा स्टॉप लॉस आधी 320 पॉईंट्स आपला टार्गेट आहे. ओके. म्हणजे 1:3 एवढा रिस्क रिवॉर्ड रेशो आपल्याला मिळत आहे. अशा प्रकारे मित्रांनो लेवल्स काढणं शिका. लेवल काढणं खूप इझी आहे. मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. सर्वात आधी डेली टाईम फ्रेमवर लेवल काढा. त्यानंतर त्याच्यामधल्या जो चार्ट असेल त्याच्यावरती 1 आवरमध्ये पुन्हा 1 आवरवरनं 15 मिनिटला शिफ्ट व्हा आणि मधल्या जे चार्ट आहे त्यावरती लेवल काढा. इंट्राडेसाठी आपल्याला एवढ्याच लेवल्स इम्पॉर्टन्स असतात. अशा प्रकारे आपण 20 EMA पण यूज करणं शिकलो आणि लेवल्स कशा काढायच्या, एंट्री कुठं घ्यायची, ट्रेड कुठं प्लॅन करायचं याबद्दल पण शिकलेलो आहे. ओके. व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना व्हिडिओ ही माहिती कळेल आणि ते पण लेवल्स काढणं शिकतील आणि EMAचा यूज करणं पण शिकतील. ओके. थँक्यू.